जय मित्रांनो, तर आता चालक पोलीसचा अंतिम कटअप कशा प्रकारे लागू शकतो यावर आपण बोलणार आहे। तर आता आज मी आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या चालक पोलीस भरतीच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी आज माझी ड्युटी लागलेली होती। तर आज बऱ्यापैकी माझ्याशी जे यूट्यूबला कनेक्ट आहे, त्याच्यानंतर इन्स्टाला कनेक्ट आहे, अशा बऱ्यापैकी मुलांशी मी आज संवाद साधलेला आहे। तर त्यांची 15 तारखेच्या पेपरमध्ये म्हणजे 15 मार्चच्या पेपरमध्ये त्याच्यासोबतच पुणे सारख्या 22 मार्चच्या पेपरमध्ये बऱ्यापैकी टोटल चांगली झालेली आहे व ते असे सिलेक्शन झालेली मुलं पण म्हणजे आता 133 वाले पण मुलं मला भेटले, त्याच्यानंतर 130 129 पुणे सिटीला ज्यांची इतकी टोटल झालेली आहे, त्याच्यानंतर बीट साईडचे काही भेटले, त्याच्यानंतर अमरावती साईडचे काही भेटले। तर असं या आजच्या भरतीमधून मला असं निदर्शनास आलं चालक पोलीस भरतीच्या की बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन होऊन पण चालक पोलीस भरतीला ते स्किल टेस्टसाठी आले, ड्रायव्हिंग टेस्टसाठी आले। तर आता मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आता कट ऑफ हा हाय तर लागणारच आहे, पण आता कट ऑफ हाय लागूनही तुमचे जर तुम्ही वेटिंगला असाल तर वेटिंगला नक्कीच वेटिंगवाले मुलं उचलल्या जाणार आहे। आता मेरिट तर हाय जाणारच आहे, कारण की आता आपण ग्राउंडचा कट ऑफच बघितलेला आहे की 47 ऑलमोस्ट ठिकाणी 47च लागलेली। ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी 44 मार्कावरती आलेली आहे, पण बऱ्यापैकी जिल्ह्यांची चालक पोलीसचा ग्राउंडचा कट ऑफ आपला 47 मार्कांवरती लागलेला आहे। तर आता बऱ्यापैकी मुलांना आता समजा आता यामध्ये आपल्याला एवढा काही डिफरन्स मार्कांमध्ये दिसत नाही, काहींना 50 आहे तर काहींना 47 आहे, फक्त 3 मार्कांचाच यामध्ये आपल्याला लीड इथं दिसताना आपल्याला दिसत आहे। तर आता सर्व काही पेपरवरतीच अवलंबून आहे, पण आता बऱ्यापैकी मुलांचा जिल्ह्याला सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे फायनल मेरिट त्यांची सध्या बाकी आहे, पण आता बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन हे इतर जिल्ह्यांना झालेलं आहे। पण आता वेटिंग लिस्ट वाल्यांचा मला तुम्हाला व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश आहे की वेटिंग लिस्ट जर तुम्ही आता ड्रायव्हरला जर आता ड्रायव्हरच्या आपल्याला माहितीच आहे कॉम्पिटिशन जिल्हा पोलीसच्या कंपॅरिझनमध्ये SRPFच्या कंपॅरिझनमध्ये ड्रायव्हर पोलीसला बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आहे। पण आता या कॉम्पिटिशनमध्ये पण ज्यांचं आता सिलेक्शन होईल ते तर आता ती जागा सोडणारच आहे या भरतीमध्ये, कारण की त्यांचं ऑलरेडी जिल्हा पोलीसला सिलेक्शन झालेलं असेल। आता बऱ्यापैकी म्हणजे 10 पैकी 3 ते 4 मुलं मला असेच भेटलेले आहे, म्हणजे 10 पैकी 3 ते 4 जिल्ह्याला सिलेक्शन झालेलं आहे, त्यांची चांगल्यापैकी टोटल झालेली आहे। अशा प्रकारे बऱ्यापैकी मुलं मला भेटलेले आहे। तर आता सांगायचा उद्देश इतकाच की आता तुमचं तुम्ही जर ड्रायव्हरला वेटिंगला जरी राहिले तरीही तुमचे सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहे, मेरिट ही हाय जाणारच आहे, त्यात काही शंका नाही। पण फक्त मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे की तुम्ही वेटिंगला जरी राहिले ड्रायव्हर पोलीसला तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहे। तर आता ड्रायव्हर पोलीसच्या आणखी काही ज्या काही अपडेट समोर येत राहतील, म्हणजे काही असो समजा आता, तर मी त्या तुमच्यापर्यंत अचूकपणे टाकत असतो, आतापर्यंत टाकत आलेलो आहे। त्यामुळे ज्यांनी ड्रायव्हर पोलीसला अर्ज केलेला असेल, ज्यांची ड्रायव्हिंग टेस्ट झालेली असेल, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद।